आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ खाद्य वडापाव स्टॉलला। हे आहे एक्झॅक्टली शिवसेना भवनच्या बाजूला आणि इथे आतमध्ये स्वामी समर्थांचं देऊळ पण आहे। चला तर मग बघूया। आपण आता आलो आहोत अशोक वडापावच्या इथे, जे फेमस आहे कीर्ती वडापाव म्हणून दादरला शिवाजी पार्क। आणि इथे आपल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांनी पण इथे वडापाव खायचे। चला तर मग आपण बघूया इथली पण टेस्ट। तिकडे भरपूर गर्दी असल्या कारणाने आपण आता इकडे येऊन वडापाव खात आहोत। ॲक्च्युली हा कीर्ती कॉलेजचा वडापाव म्हणून फेमस आहे। आता आपण आहोत शिवाजी पार्कला आणि आपण आता ट्राय केलेला आहे कीर्ती कॉलेजचा चुरा वडापाव। त्या दुकानाचं नाव आहे अशोक वडापाव, पण त्यांचा चुरा वडापाव खूप फेमस आहे। त्याला सगळे कीर्ती कॉलेजचा वडापाव म्हणून पण बोलतात। मी आता हे पार्सल घेतलेलं आहे लाडू सम्राटचं। हे आहे लालबागला आहे लाडू सम्राट आणि वडापाव आपण आता इथून एक घेतलेला आहे। त्याची प्राइस आहे 30 रुपये। चला तर मग The next day. हाय, आज आपण आलो आहोत बाबू वडापाव विलेपार्ले इथे पण। आणि ही आमची जुनी जागा आहे जिथे वडापाव मिळायचा, पण तिथे आता त्यांनी इडली वडा डोसा चालू केलेला आहे। त्यांच्या बरोबर अपोजिट हनुमान रोडला बरोबर याच वडापावच्या समोर तिकडे वडापावचं बाबू वडापावच्या समोर तिकडे नवीन वडापावचं हे ओपन केलंय। तिथे आपण जाऊन आता वडापाव खाणार आहोत। आपण आता आलो आहोत बाबू वडापाव विलेपार्ले इथे आणि खरं सांगायचं तर मी या पार्ले टिळक विद्यालय या शाळेतूनच शिकलेली मी त्याचीच विद्यार्थिनी आहे आणि मला खूप अभिमान आहे जेव्हा पण मी इथे येते आणि वडापाव खाते। मला अजूनही ती टेस्ट माझ्या जिभेवरून जात नाही। तो मला आवडतो समोसा। Don't go behind. हा वडापाव खाताना मला माझ्या शाळेचीच आठवण येते। सध्या आपला सिबला गेट नंबर 1 च्या समोरच आहे। मेन रोडला ठेवलाय आणि जोगेश्वरी वेस्टला स्टेशनलाच आहे। ते फाटक होतं जुनं ना, त्याला लागूनच आहे। आणि हे इकडे आहे आणि दुसरं अजून कुठे ना, 3च सध्या आहे सध्या। हा, बाकी अजून कुठे चालू नाही केलं अजून आहे। त्यांचा तसा प्रयत्न चालू आहे अजून, बघू कसं काय होतं। ओके।